आणि लोककल्याणकारी जो वारसा आहे, ज्ञानोबारायांनी त्या काळामध्ये सगळ्यांना एकत्र आणलं, हे लोककल्याणच आहे. अज्ञान मिटवलं, अंधश्रद्धा मिटवली आणि एक सोपा सुलभ भक्तिमार्ग सर्वांना देऊन सर्वांना त्याखाली एकत्र आणलं. मला वाटतं हे लोककल्याणकारीच अशा स्वरूपाचं प्रबोधन ज्ञानोबारायांनी केलं. नामदेवरायांनी त्याला बळकट केलं. खरं म्हणजे संत बहिणाबाईंचा अभंगच आहे की संत कृपा झाली इमारत फळा आली, ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवाला. मी त्याचं काही पूर्ण उच्चारण करत नाही. इथे सगळी सुज्ञ पूज्य मंडळी माझ्यापुढे आपण आहात आणि इतरही क्षेत्रातले सर्व आदरणीय मंडळी आहे. खरं म्हणजे आसिमजी पाटील साहेबांचं भाषण आणि निरूपण ऐकल्यानंतर माझ्यासारख्या कीर्तनकाराला सुद्धा चकित करणारे विचार त्यांनी ती इथे मांडले. आणि ते नुसते विचार म्हणजे वाचलेले नाही आहेत, घोकमपट्टी केलेले नाही, ते त्यांनी